जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ पल्लवी काटेकर तुम्हा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये अर्थात शब्दनादमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या निरूपणाला आरंभ करते. श्रोते हो, आजचा भाग मनोबोध अर्थात मनाचे श्लोक यातला तिसरा भाग. आजच्या भागामध्ये आपण मनाचे श्लोक क्रमांक 11 ते 15 पाहणार आहोत. मनाच्या श्लोकातला 11वा श्लोक म्हणजे अगदी मानवी जीवनाचं सत्य समर्थांनी सांगितलेलं आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधो निपाहे, मनात्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मुळात हा श्लोक म्हणजे मनाच्या श्लोकांचं सार आहे असं मला वाटतं. या संपूर्ण विश्वामध्ये सर्वात सुखी कोण आहे मला सांगा? अर्थात कोणीच नाही. आपल्याला नेहमी दुसरी व्यक्ती सुखी वाटते, पण तिच्याजवळ गेलं की त्याचं दुःख कळतं. लहानपणी सुखी माणसाचा सदरा अशी गोष्ट आमची आजी आम्हाला सांगायची. गरीबाला वाटतं पैसे असणारा खूप सुखी, तर पैसे असणाऱ्याला वाटतं गरीब सगळ्यात सुखी. खरं तर सुख हे मानण्यावर आणि अर्थात मनावर अवलंबून आहे. अहो, मनभर गोष्टी जमवण्यामध्ये सुख नाही आहे, तर कणभर असलेल्या गोष्टीमध्ये मनभर आनंद माणण्यामध्ये सुख आहे. स्वतःला आलेला अनुभव सांगते. एकदा काय झालं होतं की आम्ही पंढरपूरला गेलो होतो. तेव्हा गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी खूप गर्दी होती. आमच्या पाठीमागे काही मंडळी होती. त्यातील एक जण पांडुरंगाला म्हणाला, देवा तूच एकटा सुखी राहू नकोस बरं का, आम्हाला सुद्धा सुखी ठेव. मला खूप वाईट वाटलं. आमच्या पांडुरंगाला बोल लावतो म्हणजे काय? बाहेर आल्यावर त्या माणसाला म्हटलं, मला सांगा कोरोनामध्ये इतके लोक गेले, अर्थात तुमच्या जवळचे सुद्धा काही जण गेले असतील, पण त्या पांडुरंगानं तुम्हाला धडधाकट जिवंत ठेवलं, हे किती मोठं सुख आहे. त्याच्यासाठी त्या भगवंताचे आभार माना. त्याला धन्यवाद द्यायचं सोडून देवाला का बोल लावता? आणि तो पांडुरंग कटेवर हात ठेवून तुम्हा आम्हा दिनांची गारहाणी ऐकायला 28 युग एवढ्याशा विटेवर उभा आहे. तुम्हाला जमेल का 1 मिनिटभर तरी विटेवर उभं राहायला? तो माणूस खाली मान घालून निघून गेला. काही वेळा सगळी सुख पायाशी असून सुद्धा आपलं मन अपसेट असतं. आपल्याला दुःख का भोगावं लागतं याचं उत्तर समर्थांनी दुसऱ्या चरणामध्ये दिलेलं आहे. आपलं पूर्वकर्म हेच खरं तर आपल्या सुखाचं आणि दुःखाचं कारण असतं. आंब्याची कोय लावली तर आंबाच येणार आहे ना. बाभूळ लावली तर काटेरी बाभळच उगवणार आहे. आपण कोणाला तरी कधी काळी त्रास दिलेला असतो आणि त्याची शिक्षा आपल्याला त्रिविध तापांच्या आधारे मिळत असते. एका गोष्टीतून हा सिद्धांत सांगते. एक माणूस असतो आणि तो गावाला चाललेला असतो. वाटेमध्ये त्याला पेरूची बाग दिसते. मस्त रसरशीत असे पेरू लागलेले असतात. तो पेरू पाहतो आणि आजूबाजूला बघतो, कोणी नसतं. तो माणूस त्या बागेकडे चालत जातो. हातांनी पेरू काढतो, खिशामध्ये कोंबतो. तोच पाठीमागून एक सणसणीत काठी त्याच्या पाठीमध्ये बसते आणि तो विव्हळायला लागतो आणि इतक्या जोरामध्ये ती काठीचा जो मार आहे तो त्याला बसलेला असतो आणि त्याच्यामुळं त्याच्या डोळ्यातून घळा 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 अश्रुधारा व्हायला लागतात. आता मला सांगा, पेरू पाहिले कोणी? डोळ्यांनी. डोळ्यांना पेरूपर्यंत नेलं ते पायांनी. पेरू काढताना मदत केली कोणी? हातांनी. आणि काठी बसली कुठं? पाठीत. आणि पाठीत काठी बसली तेव्हा कुठून पाणी आलं?
अर्थात डोळ्यातूनच. अर्थात हा कर्माचा सिद्धांत आहे, जैसा करोगे वैसा भरोगे. कर्म तुम्ही वाईट करता की चांगलं, याहीपेक्षा ते कोणत्या मार्गानं करता, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे याला महत्त्व आहे. शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मारतात, काही शिक्षा करतात. ते कर्म त्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी गरजेचं असतं, त्यामुळं त्याचा दोष त्या शिक्षकांना लागत नाही. पण उगाचच कोणाची काहीही चूक नाही, त्याला शिक्षा जर आपण केली, त्याबद्दल त्याला तो दोष दिला, तर त्याच्यामुळं माझ्या वाट्याला सतत दुःख का, याचं उत्तर समर्थांनी याच्यामध्ये दिलेलं आहे की आपण उगाचच कोणाला तरी त्रास दिला तर त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागतातच. पुढचा श्लोक. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहबुद्धी सोडोनी द्यावी, विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. समर्थ मनाला समजावतात की सारखं सारखं दुःख उगाळत बसू नकोस मना, सतत शोक चिंता करू नकोस. बघा, आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात ना की काही जणांना सतत तक्रारी करायची सवय असते. फक्त विचारायचा अवकाश, काय म्हणताय, कसे आहात, तिकडून उत्तर एका शब्दात येत नाही बरं का, तर ते प्रस्तावनेमध्ये येतं. शारीरिक दुखण्यांपासनं ते पै पाहुण्यांपर्यंतच्या सगळ्या तक्रारी आपल्याला ऐकाव्या लागतात. अहो, शारीरिक व्याधी ठराविक वयानंतर डोक्यावर काढतातच, हा निसर्गाचा नियम आहे. पण त्याचं भांडवल किती करायचं आणि समोरच्याला ते किती प्रमाणात ऐकवायचं, यालाही काही मर्यादा आहेत. पुलं म्हणतात तसं की माणसाचा आनंदाचा सूर पक्का लागेल की नाही माहिती नाही, पण तक्रारीचा सूर मात्र पक्का लागतो. देह आहे म्हटल्यावर त्याला काहीतरी होणार, कारण देहाची मुळात व्याख्याच अशी आहे की दैह्यती इति देह, म्हणजे काय, तो जळतो तो देह. मग देहामध्ये आत्मा चैतन्य रूपाने अस्तित्वात आहे याची जाणीव पक्की झाली आणि हे जर मनाने स्वीकारलं की देहाचं दुःख नाहीसं होणार आहे आणि विदेही अवस्था प्राप्त होणार आहे. देह हे प्रपंच आणि परमार्थ हे साधण्याचं उत्तम साधन आहे, याची काळजी घेतलीच पाहिजे, पण त्याच्यामध्ये गुंतून मात्र राहायचं नाही आहे. देह मजबूत व्हावा म्हणून आपण उत्तम अन्न खातो, व्यायाम करतो, त्याला काही इजा झाली तर वैद्यांकडे जातो, हे सगळं करावंच, पण मनानं सुद्धा मजबूत असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तरच आपण मुक्तीचा आनंद घेऊ शकतो. मग अगदी साधं उदाहरण सांगते. समजा मला गाडी शिकायची, पण गाडी शिकायच्या आधीच जर माझ्या मनामध्ये असे विचार आले की मी पडले तर, माझ्या पायाला इजा झाली तर, गाडी कशाला धडकलीच तर, आणि मग असे विचार जर माझ्या मनामध्ये आले आणि तर असे चिंता जर मी गाडी शिकण्याच्या आधीच करायला लागले, तर मला गाडी शिकता येईल का हो? आणि अर्थातच गाडी शिकण्याचा आनंद आणि गाडीवरून छान मस्तपैकी फिरण्याचा आनंद मी घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळं मना शोकचिंता करू नको असं समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. वळूया पुढच्या श्लोकाकडे. मना सांग बा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्व बुडाले, म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. काय सुंदर सांगता तो समर्थ. याच्यामध्ये इतकं मोठं असं एक सत्य समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्या समोर खरं तर रावणाचा दृष्टांत समर्थांनी ठेवलेला आहे की परस्त्रीचं अपहरण करण्याचा दुष्ट विचार रावणाच्या मनामध्ये आला आणि त्याच्याकडून तशी कृती घडली. पुढे रामायण घडलं आणि रावणाचा विनाश झाला. एका अविद्येच्या वासनेच्या आहारी गेल्यानं हे सारं घडलं. म्हणून समर्थ आपल्याला जागा करतात की थोडीसुद्धा वासना, वाईट वासना मनात आणू नकोस. हा काळ दिवसेंदिवस पाठीला लागलेला आहे. क्षणाने क्षणाने माणसाचं जीवन कमी होत आहे आणि म्हणूनच आला क्षण चांगला विचार स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा करण्यामध्ये घालवावा. लाभल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी उत्तम विचारांचं अधिष्ठान असावं आणि म्हणूनच लहानपणापासून मनाचे श्लोक आपल्याकडे शिकवले जातात. आज अध्यात्म हे शालेय जीवनातून बाजूला गेल्यानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मनं कलुषित होताना दिसतात आणि मग समाजामध्ये अनैतिक कृती घडून येते. वळूया पुढच्या श्लोकाकडे. जीवा कर्मयोगे जगी जन्म झाला, परी सेवटी काळमुखी निमाला, महाथोरते मृत्युपंथेची गेले,
किती एक आले जन्मले आणि मेले. या जगामध्ये मनुष्य योनीमध्ये जन्म होतो म्हणजे आपलं हे उत्तम कर्म आहे. 84 लक्ष योनीचा प्रवास करून आपल्याला माणसाचा जन्म मिळतो. दुर्लभो मानुषो जन्म असं म्हटलेलं आहे. आणि याबाबत भागवतामध्ये स्पष्ट उल्लेख आढळतो. देवांनाही हा मनुष्य जन्म आणि मृत्यू चुकला नाही. कोणीही अमरत्वाची गुटी घेऊन जन्माला आलेला नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू अटळ आहे. केवळ मनुष्यालाच नाही तर निसर्गातील कोणतीही वस्तू घ्या, ती काही काळानंतर नाश पावतेच. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायाबद्दल याच्याबद्दल एक सुंदर ओवी लिहिलेली आहे. उपजे ते नासे, नाशे ते पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. पुढे माऊली असं म्हणते, ना तरी उदो असतु आपैसे, अखंडित होत जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. या जगताचे काही नियम आहेत आणि त्यातील जन्म आणि मृत्यू हे अनिवार्य आहेत. बघा, परीक्षेला आपण जातो. परीक्षेच्या पेपरामध्ये काही प्रश्न सोडवणे अनिवार्य असतात, म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये आपण कंपल्सरी असतात. आणि त्याची उत्तरं आपल्याला येत नसली, असोत किंवा नसोत, तरी तो पेपर मात्र आपल्याला द्यावा लागतो. दुसरा काही पर्याय असतो का आपल्याकडे? अजिबात नाही. जसा सूर्य उगवतो तसा तो मावळतो, पण पुन्हा नव्याने दुसऱ्या दिवशी सुद्धा तो उगवतो. हे सृष्टीचक्र अविरत अखंडपणे सुरू आहे आणि त्याप्रमाणे मानवी जीवनसुद्धा आहे. म्हणून मी कोणी मोठा आहे, मी अमुक आहे, अशी शेखी मिरवण्यामध्ये माणसानं राहू नये. आत्तापर्यंत कितीतरी तपस्वी ऋषी, पराक्रमी राजे, बलाढ्य राक्षस, कार्यकुशल थोर व्यक्ती जन्मल्या आणि अर्थात मृत्यू पावल्या. जातस्य हि ध्रुवो मृत्यू, हे गीता वचनाची सत्यता समर्थ आपल्याला पटवून देतात. त्यामुळे कोणीही अहंकारात राहू नये आणि जीवनात नीती न्यायाने वागावे आणि आनंदाने राहावे असं आपल्याला समर्थ सांगतात. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व मानिताती, अकस्मात सोडो निया सर्व जाती. समर्थ मनाला म्हणजेच आपल्यालाच हे सांगतायत की हा पृथ्वीलोक म्हणजे मृत्यूलोक आहे. इथे जो येतो त्याला शेवटी जावंच लागतं. माणूस जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंतच मी, माझं, माझ्यामुळे असंच बोलत असतो. इंग्रजी मुळाक्षर आपण सगळ्यांनी पाहिली असते, आपल्या सगळ्यांना माहिती असतील. तर त्या सगळ्या अक्षरांमध्ये एक गंमत आहे बरं का. प्रत्येक अक्षर कुठं ना कुठं तरी वाकलेलं आहे, कुठं ना कुठं तरी त्याला एक बाक आलेला आहे, दुसरं एखादं काहीतरी त्याला जोडलेलं आहे. पण या सगळ्या अक्षरांमध्ये ना आय हे अक्षर आहे ते ताठ आहे बघा. आजच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर झुकेगा नाही साला. जिथे आय अर्थात मी मोठा असतो तिथं जुळणं खूप अवघड आहे. सर्वजण चिरंजीव आहेत या आविर्भावामध्ये असतात, पण काळरूपी लांडगा कधी येईल आणि आपल्याला कधी घेऊन जाईल हे सांगता येत नाही बरं का. आणि म्हणून मला इथं कबीरांचं एक अत्यंत सुंदर भजन आठवतं. मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान, काया गार से काची, रे काया गार से काची, रे जैसे ओसरा मोती, झोंका हवा का लग जाए झपका, पवन का लग जाए काया धूल हो जासी, रे काया तेरी धूल हो जासी. कबीर म्हणतात, संपत्ती, सत्ता, सौंदर्य याचा कधीही अहंकार करू नका. ज्ञानाचा सुद्धा काही काळानंतर अहंकार निर्माण होतो बरं का. पानावर दव पडतं पण क्षणामध्ये वारा येतो आणि तो थेंब नाहीसा होतो. तसं कधीतरी या सगळ्या गोष्टी इथंच ठेवून आपल्या सगळ्यांना जावं लागणार आहे आणि कधी जाता येईल याचा नेम नाही. आणि म्हणूनच अहंकार, अभिमान सोडून सर्वसाक्षी ईश्वराला शरण जा असं समर्थ रामदास स्वामी आपल्या सगळ्यांना या श्लोकांमधनं सांगतात. खरं तर मनाचे श्लोक हे केवळ मनाचे श्लोक नाही तर ते मानवाचे श्लोक आहेत. आणि मला असं वाटतं की एक नीती न्याय धर्माने कसं वागावं याचा एक उत्तम असा नियम
या श्लोकांमधनं आपल्या सगळ्यांना दिसतो. आणि मला असं वाटतं की नियमांच्या चौकटीमध्ये जर कुठलाही माणूस राहिला तर तो खूप छान व्यवस्थित वागत असतो. नियमांच्या बाहेर जर गेलो तर आपल्याला माहिती आहे की विनाश ओढवतो. आणि म्हणूनच आपल्या जगण्याला, आपल्या वागण्याला, आपल्या नीतिधर्माला एक काहीतरी मर्यादेचं अधिष्ठान असावं. आणि तेच आपल्या सगळ्यांना समर्थ या मनाच्या श्लोकातून सांगत असतात. जय जय रघुवीर समर्थ.